मतदार याद्यांवरील हरकतींच्या मुदतवाढीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ऑनलाईन बैठक पार पडली आहे। यामध्ये आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी मार्गदर्शन केले। मतदार याद्यांसंदर्भात काम सुरू ठेवण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी केल्या। तसंच जे काम गेलं काही दिवस मतदार यादी संदर्भात सुरू आहे तसंच काम 4 डिसेंबरपर्यंत तुम्ही सुरू ठेवा अशा सूचना त्यांनी शाखा प्रमुखांना दिलेल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मतदार याद्यांवरील हरकतींच्या मुदतवाढीनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ऑनलाईन बैठक पार पडली आणि यामध्ये अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मतदार याद्यांसंदर्भातलं काम जसं आतापर्यंत सुरू होतं तसंच पुढे सुद्धा 4 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर मध्यंतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे शिष्टमंडळ हे एकत्रितपणे निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेले होते आणि त्यांनी या संदर्भातल्या हरकती आणि सूचना मांडलेल्या होत्या आणि आता मुदतवाढ मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मतदार याद्यांसंदर्भातलं काम आहे तसंच सुरू ठेवा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे काम गेले काही दिवस सुरू आहे त्या संदर्भातलं काम 4 डिसेंबरपर्यंत सुद्धा सुरू ठेवा अशा सूचना शाखा प्रमुखांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या आहेत। आगामी काळात आता नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका आहेत तसंच नगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ हा महत्त्वाचा मुद्दा समोर ठेवून या संदर्भात हरकती आणि सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नोंदवलेल्या होत्या। त्यानुसार आता यापुढच्या काळात सुद्धा तसंच काम नियमित सुरू ठेवा अशा सूचना शाखा प्रमुखांना देण्यात आल्या आहेत। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झालेली आहे। शाखा प्रमुखांना मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात आता जसे काम केलं तसंच काम पुढे सुद्धा सुरू ठेवा अशा सूचना दिल्या आहेत। मतदार यादींवर हरकतीवर सूचना मांडण्यासाठीची जी मुदतवाढ आहे ती 27 नोव्हेंबरवरून 3 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे। एकंदरीत 5 दिवस वाढलेले आहेत। या 5 दिवसांचा फायदा उठवा अशा प्रकारचं एक आवाहन शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। काल रात्री ऑनलाईन बैठक त्यांनी सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी यांची घेतली होती। त्यामध्ये अनिल परब त्याचबरोबर अरविंद सावंत हे नेते देखील या बैठकीमध्ये सामील होते आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। जोपर्यंत आपण गेल्या काही दिवस काम करत आलेलो आहे तशा प्रकारचं काम हे पूर्णतः या 4 डिसेंबर 3 डिसेंबरपर्यंत करण्यात यावं आणि ज्या ठिकाणी दुबार मतदार आहे तिथलं फॉर्म जे आहेत ते शिवसेना भवन या ठिकाणी दाखल करण्यात यावे आणि मतदार यादी संदर्भात जे काही करतोय जी मेहनत आपण दिवसात घेतोय त्याचं फळ आपल्याला नक्की मिळेल अशा प्रकारचं आदित्य ठाकरे यांनी विधान देखील यावेळी केलेलं आहे। त्यामुळं जे दुबार मतदार आहे किंवा ज्या ठिकाणी चुकीची मतदार नोंदणी झालेली आहे ज्या हरकती व सूचनांच्या माध्यमातून त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात त्यासाठी आता शिवसेना ठाकरे गट युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसून येत आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या या माहितीसाठी।